यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान दत्तात्रेयांचे चरणी नतमस्तक होऊन श्रोते हे परमेश्वराची मूर्ती असं ज्ञानेश्वर माऊलीने म्हटल्याप्रमाणे आपण सर्वजण परमेश्वराची मूर्ती आहात। आपणा सर्वांच्या हृदयस्थ भगवंताला नमस्कार करून त्याचे चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या भागवताच्या चिंतनाला प्रारंभ करतो। श्री दत्तभक्ती या यूट्यूब चॅनलवरून आपण श्रीमद भागवतातील एकादश स्कंदात भगवान श्री गोपाळकृष्णांनी उद्धवांना ही अवधूत गीता सांगितली। म्हणजेच भगवान दत्तात्रेयांनी आपले 24 गुरूंचं ज्ञान यदुराजांना सांगितलं। तो कथाभाग आपण अभ्यासत आहोत, त्याचं चिंतन मनन आपण करतो आहोत। मागच्या भागामध्ये आपण भगवान दत्तात्रेयांचा 13वा गुरु हत्ती, त्या हत्तीपासून भगवान दत्तात्रेयांनी कोणता गुण घेतला, कोणतं ज्ञान घेतलं आणि मानवी जीवनामध्ये त्याची काय आवश्यकता आहे ह्याचा थोडासा विचार आपण केला। मानवी जीवनामध्ये आपण मनुष्यासारखं राहावं, मनुष्यासारखं वागावं आणि मृत्यू आपल्याला मनुष्यासारखा यावा असं जर वाटत असेल तर या 24 गुरूंच्या ज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे। परमार्थ मार्गामध्ये परमार्थ प्राप्ती करत असताना ह्याची आवश्यकता आहेच, परंतु आपल्या सामान्य जीवनामध्ये सुद्धा मनुष्यांच्या या ज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे। कारण जीवन हे मनुष्याचं असावं आणि मृत्यू हा मनुष्यासारखा असावा, याकरता हे ज्ञान आवश्यक आहे। मानवी जीवनाचं अधःपतन होऊ नये, मानवी जीवनाची उन्नती व्हावी। परमेश्वरानं मनुष्य जन्म का दिलाय आपल्याला, थोडासा विचार आपण याचा करावा। मी मागच्या भागामध्ये बोलून आलो की असं जीवन जगावं की पुढच्या जन्मी, मृत्यूनंतर पुढच्या जन्मी देवाला मनुष्याचाच जन्म आपल्याला द्यावा लागेल, मनुष्य योनीतच जन्माला घालावं लागेल, असं तरी निदान आपलं जीवन असावं। याकरता या 24 गुरूंच्या ज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे। हत्ती एवढी कामवासना कुठल्याच प्राण्याची नाही आहे आणि या कामवासनेच्या अधीन झाल्यामुळं हत्ती मनुष्याच्या बंधनात पडतो। तो पुन्हा कधीही जीवनामध्ये स्वतंत्र होऊ शकत नाही। तसं आपण जर या कामवासनेच्या अधीन झालो तर आपण काळाच्या तावडीत सापडू, मानवी जीवनाचं अधःपतन होईल। याकरता आपण या हत्तीला गुरु करून कामवासना आपल्या अधीन कशी ठेवावी याचा अभ्यास करावा, याचं ज्ञान घ्यावं। याकरता हा 13वा गुरु आहे दत्तात्रेयांचा हत्ती। या हत्तीला आपण नमस्कार करूया। आणि पुढचा जो गुरु आहे दत्तात्रेयांचा 14वा गुरु, तो मधु हा नावाचा गुरु आहे। मधु हा म्हणजे मधु हरण करणारा। या मधमाशा ज्या आहेत, या मधमाशा रोज लाखो फुलांच्या मध्ये जातात, मध गोळा करतात। एक थेंब मध तयार करण्याकरता त्या मधमाशीला 1,00,000 फुलामध्ये जावं लागतं। एवढं फिरून एवढ्या कष्टानं त्या मध तयार करतात। आपण स्वतः खात नाहीत आणि अत्यंत अवघड जागी त्या पोळं बांधतात आणि त्यामध्ये तो मध साठवून ठेवतात। आणि हा जो जंगलात राहणारा, हा जो मधुहर्ता म्हणजे मध काढून घेणारा जो मनुष्य आहे, तो यातलं काहीही करत नाही, कुठल्याही फुलामध्ये जात नाही, मध गोळा करत नाही। तो काय करतो तर प्रत्यक्ष त्या पोळ्यावरच हल्ला करतो, सगळ्या माशांना तिथून घालवून टाकतो, हाकलून काढतो आणि तो जो मध आहे तो मध आपण प्राप्त करतो। म्हणून भगवान दत्तात्रेयांनी या मधुहर्ता किंवा मधु हा याला गुरु करून घेऊन आपल्याला ज्ञान दिलं। काय ज्ञान दिलं तर योग्यांचं जीवन कसं असावं, तर
गृहस्थाश्रमी काय करतात तर रोज स्वयंपाकघर चालवण्याकरता पोटाकरता अगोदर ते नोकरी व्यवसाय करतात, उद्योग करतात, काही ना काहीतरी शेती करतात आणि हे सगळं करून पैसे गोळा करतात, पैसे जमा करतात. कोणी नोकरी करत असेल, कोणी शेती करत असेल, कोणी व्यापार करत असेल आणि हरेक प्रकारे कष्ट करून ते पैसे गोळा करतात. त्या नुसते पैसे गोळा करून चालत नाही, तर 50 दुकानात जायला लागतं. तांदूळ, डाळ, गूळ, मोहरी, मीठ, मिरच्या सगळं आणावं लागतं. एवढं करून भागत नाही, त्या भाजी मंडईमध्ये जायला लागतं, भाजी आणावी लागते. बरं, हे सगळं साहित्य आल्यानंतर सुद्धा लगेच स्वयंपाक होत नाही. स्वयंपाकघरात चूल असेल तर चूल पेटवावी लागते, गॅसवर स्वयंपाक करावा लागतो. स्वयंपाक करत असताना हात भाजून घ्यायला लागतो, त्या धुरानं डोळे फोडून घ्यावे लागतात आणि इतकं सगळं केल्यानंतर तो स्वयंपाक तयार होतो आणि मग दुपारी त्या गृहस्थाश्रमाला जेवण मिळतं. एवढं सगळं करावं लागतं. परंतु हा जो योगी असतो किंवा हा जो मुमुक्षु असतो, हा परमार्थ मार्गात चालणारा साधक असतो, त्यानं साधना करत असताना, तपश्चर्या करत असताना हे काहीही न करता झोळी घ्यावी आणि गृहस्थाश्रम्यांच्याकडे जाऊन भिक्षा मागावी, 5 घरी भिक्षा मागावी आणि आपली साधना करावी, आपली तपश्चर्या करावी. कारण हे जर सगळं करत बसलं तर मग साधना केव्हा करणार, तपश्चर्या केव्हा करणार? किंवा तो जो ब्रह्मचारी असतो तो ब्रह्मचारी अभ्यास कसा करणार? म्हणून ब्रह्मचारी आणि संन्यास्यांनी हे काहीही न करता त्या गृहस्थाश्रम्यांच्याकडे जाऊन भिक्षा मागावी आणि त्या भिक्षेच्या अन्नातून आपलं जीवन चरितार्थ चालवावा आणि तो जो वेळ आहे तो वेळ साधनेला द्या आणि साधना करावी, आपल्या जीवनामध्ये परमेश्वर प्राप्ती करून घ्या. हे सांगत असताना वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी एक सुंदर विचार सांगितला. हे कुणा करताय की ज्यांना प्रत्यक्ष साधना करायची आहे, ज्यांना तपश्चर्या करायची आहे, त्यांच्याकरता झोळी आहे. कारण तुकाराम महाराजांनी म्हटलंय की भिक्षापात्र अवलंबणे जळो जिने लाजिरवाणे. भिक्षापात्र घेणं म्हणजे लाजिरवाणं जिणं आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला नको ते, कष्टाने मिळवू आम्ही आमची भाकरी, मीठ भाकरी खाऊ, परंतु ते कष्टानं खाऊ, भिक्षापात्र घेणार नाही. परंतु जे साधक आहेत, जे संन्यासी आहेत, जे योगी आहेत, त्यांनी फक्त चरितार्थापुरतं भिक्षा मागून अन्न घ्यावं आणि तो जो उरलेला वेळ आहे तो सगळा वेळ आपल्या साधनेला द्यावा, त्यात त्याचं श्रेय आहे. परंतु उद्योग करायला नको, धंदा करायला नको, काही करायला नको, चैनी करायला पाहिजे, असे कित्येक लोक आज आपल्याला बघायला मिळतात. भगवं घालायचं अंगावर आणि भिक्षा मागायची. त्यांच्याकरता हे तुकाराम महाराजांनी सांगितले की हे जिणं लाजिरवाण आहे. अशा पद्धतीनं फक्त चैनी करण्याकरता किंवा उद्योगधंदा न करता आळसपणा करून ते आपल्याला करायला लागू नये म्हणून जर भिक्षा मागून जर चैनी करत असेल तर त्याचा अधःपतन आहे असं महाराज म्हणतात. हे भिक्षापात्र कुणा करताय तर फक्त योग्यांच्या करताय, संन्यासींच्या करताय, साधकांच्या करताय, जे तपश्चर्या करायला लागलेत त्यांना तपश्चर्याला वेळ द्यावा, आपल्या साधनेला वेळ द्यावा, याकरता त्यांनी भिक्षापात्र घ्यावं, 5 घरात भिक्षा मागावी आणि जी भिक्षा मिळेल तेवढीच ग्रहण करून आपली तपश्चर्या करावी. याकरता या मधुहर्ता जो आहे ह्याला गुरु करून घेतले. तो काहीही करत नाही, फुलात जात नाही, मध गोळा करत नाही, काही करत नाही. तो मधमाशाने ज्या ठिकाणी पोळ बांधले तिथं जातो आणि तो मध काढून आणतो. तसं या साधकांनी त्या गृहस्थाश्रम्यांच्याकडे जावं, त्यांनी कष्टानं जे तयार केलेला आहे स्वयंपाक, तो स्वयंपाक आपण घ्यावा. कारण ते गृहस्थाश्रमी काय करतात तर पहिल्यांदा अतिथीला वाढतात आणि अतिथीला वाढल्यानंतर जे उरेल त्यात ते अन्न ग्रहण करतात. नाथांनी आपल्या एकनाथी भागवतामध्ये ह्या दोघांना गुरु केले. हा याचक म्हणजे अतिथी सुद्धा गुरु आहे आणि हा गृहस्थाश्रमी पण गुरु आहे.
गृहस्थाश्रमी काय सांगतो की मनुष्य जीवनामध्ये पंचकर्म सांगितलेले आहेत. ही पंचकर्म आपल्याला करावीच लागतात. पंचकर्म म्हणजे कोणती कोणती आहेत तर सकाळी आपण घर लोटतो. घर लोटत असताना कित्येक जीव जंतू त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतात. किंवा आपण धान्य कांडतो, हे दुसरं कर्म आहे. कांडत असताना सुद्धा कित्येक प्राणी त्या धान्याबरोबर त्या ठिकाणी मरण पावतात. किंवा आपण दळतो धान्य, दळत असताना सुद्धा कित्येक प्राणी त्या ठिकाणी मरतात. किंवा लाकडं पेटवून अन्न शिजवतो आपण, त्यावेळा तिथं काही प्राणी मरतात. ह्या प्राण्यांची हत्या केलेल्याचं जे पाप आहे ते पाप आपल्याला लागतं आणि त्यामुळे जीवनात आपल्याला दुःख भोगावं लागतं. याला पंचसूना असं या धर्मशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. ह्या पंचसूनाचा दोष आपल्याला लागू नये, या प्राण्यांच्या हत्येचा दोष आपल्याला लागू नये, याकरता पंचमहायज्ञ सांगितलेले आहेत. त्यामध्ये वैश्वदेव हे अतिशय महत्वाचं कर्म सांगितलेलं आहे की वैश्वदेव जर गृहस्थाश्रम्यानं जर केला तर त्यालाही पंचमहापातकं लागत नाही आणि जीवनामध्ये दुःख भोगावं लागत नाही. परंतु आता झालंय कसं की आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो, शेतीवाडी करतो, यामध्ये संपूर्ण दिवस आपला कसा निघून जातो आपल्याला कळत नाही. वैश्वदेव करणं शक्य होत नाही. तेव्हा आपण काय करावं की स्वयंपाक झाल्यानंतर अतिथीची वाट बघावी आणि अतिथीला अन्न देऊन मग आपण अन्न सेवन करावं. अतिथीला भिक्षा घालण्यानं होतं काय तर वैश्वदेव केलेल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. आणि हे पंचसूना म्हणजे हे पंचकर्म करून त्यामध्ये ज्या प्राण्यांची हत्या आपल्या हातून घडलेली आहे त्या प्राण्यांच्या हत्येतून आपण, त्या पापातून आपण मुक्त होतो. गृहस्थाश्रमी काय करतो तर हे काहीही न करता, वैश्वदेव न करता, पंचमहायज्ञ न करता, फक्त अतिथीला भिक्षा देऊन त्या पंचसूनातून तो मुक्त होतो. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सांगतात, जर गृहस्थाश्रम्यानं किंवा गृहस्थी माणसानं जर अतिथीला भिक्षा दिली नाही आणि अतिथी जर आपल्या घरातून न भिक्षा घेता गेला, उपाशी गेला, तर चांद्रायण व्रत सांगितलेलं आहे. अतिथीला विमुख पाठवणं हा फार मोठा दोष गृहस्थ आश्रमामध्ये आपल्याला लागतो. आपले जे पितर आहेत हे पितर आपल्या घरी येत नाही, पितरांचा शाप आपल्याला लागतो, त्यामुळे पितृदोष निर्माण होतो. हा पितृदोष जर आपल्याला लागायचा नसेल किंवा या पंचकर्माचा जर दोष आपल्याला लागायचा नसेल, या किडा मुंगीला मारलेले, हत्या केलेल्याचं जर पाप आपल्याला लागायचं नसेल, तर आपण या अतिथींना अन्न दिलं पाहिजे. आणि या अतिथींनी काय करावं तर 5 घरात भिक्षा मागावी आणि 5 घरात जेवढी भिक्षा मिळेल त्या भिक्षेतूनच आपला उदरनिर्वाह करावा. आणि फक्त कुणा करता हे जे साधक आहेत, साधना ज्यांना करायची आहे आणि त्यांना या सगळ्यामध्ये जर वेळ घालवायचा नाही आहे, आपल्या साधनेला वेळ द्यायचा आहे, परमेश्वर प्राप्ती करता प्रयत्न करायचा आहे, अशांच्या करता ही वृत्ती सांगितलेली. चैन करणाऱ्यांच्या करता किंवा जे आळशी आहेत, ज्यांना काम नको आहे, अशी भिक्षा मागून पोट भरून निवांत लोळायचं आहे, अशांच्या करता नाही आहे. त्यांचा अधःपातच आहे, अधःपतन आहे. त्यामध्ये फक्त योगी, संन्यासी, साधक यांनी या मधुहर्त्याप्रमाणे गृहस्थाश्रमांच्याकडे जाऊन भिक्षा मागावी आणि त्या भिक्षेतून जे अन्न मिळेल ते अन्न सेवन करावं आणि आपला सगळा जो बाकीचा उरलेला वेळ आहे त्या उरलेल्या वेळात आपण साधना करावी, परमेश्वराला प्राप्त करून घ्यावं. साधकांच्या करता पण सांगितलंय आणि गृहस्थाश्रमांच्या करता पण सांगितलंय की स्वयंपाक करा, स्वयंपाक झाला की दरवाजामध्ये, आपल्या बाहेरच्या दारामध्ये उभे राहा, जेवढे कोणी अतिथी येतील त्या सर्व अतिथींना जेवू घाला, तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं त्यांना द्या, त्यांना तृप्त करा. म्हणजे तुम्हाला या पंचसूनांचा म्हणजे पंचमहापातकांचा तुम्हाला त्रास होणार नाही. तुमचे सगळे पितर जे आहेत हे पितर तृप्त होऊन जातील. अतिथीला अन्न दिल्यानं 33 कोटी देवता तृप्त होतात.
असं सांगितलेलं आहे. म्हणजे देवयज्ञ पण होतो, मनुष्ययज्ञ पण होतो, भूतयज्ञ पण होतो. सगळीच पंचमहायज्ञ या एका अतिथीला अन्न देण्यानं होतं. म्हणून साधकांच्या करता आणि अतिथींच्या करता हा मधु हा गुरु फार मोठं ज्ञान आपल्याला देतो. आपण याचा निश्चितपणाने विचार करा, अभ्यास करा, चिंतन करा आणि या अतिथींनी ज्याप्रमाणे वागायला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करा. किंवा जे साधक नसतील, जे गृहस्थाश्रमामध्ये असतील, जे दिवसभर काबाड कष्ट करून त्यांना हे करणं वैश्वदेव वगैरे करणं शक्य होत नाही, त्यांनी अतिथी पूजन करून अतिथीला भिक्षा द्यावी, ब्रह्मचार्याला भिक्षा द्यावी किंवा त्या ब्रह्मचार्याला विद्याभ्यास करण्याकरता सोपं पडेल, साधकाला त्यांची तपश्चर्या करण्याकरता सोपं पडेल. अशा पद्धतीनं या गृहस्थाश्रमांनी वागावं आणि अशा पद्धतीनं या साधकांनी वागावं याकरता भगवान दत्तात्रेयांनी मधु म्हणजे मधुहर्ता, मध गोळा करणारा जो माणूस आहे त्या माणसाला दत्तात्रेयांनी गुरु करून घेतलं, त्याच्याकडून फार मोठं ज्ञान घेतलं आणि ते ज्ञान आपल्याला सगळ्यांना या यदुराजांच्या कडून आपल्याला दिलं. या दत्तात्रेयांच्या 14व्या गुरुला मधुहाला आपण सगळ्यांनी नमस्कार करूया. हे ज्ञान आपण आपल्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. अतिथी पूजन करून अतिथीला भिक्षा देऊया आणि भगवान दत्तात्रेयांची कृपा आपण संपादन करण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये आपण जेव्हा भेटायचं आहे तेव्हा भगवान दत्तात्रेयांचा 15वा गुरु हरण आहे. या हरणानं भगवान दत्तात्रेयांना कोणतं ज्ञान दिलं त्या ज्ञानाचा आपण विचार करूया. या दत्तभक्ती चॅनलला आपण सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. जेवढा जास्तीत जास्त साधकांच्या पर्यंत हा भाग पोचवता येईल तेवढा पोचवा. आपणही सर्वांनी चिंतन करा, अभ्यास करा. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.